तर तुम्ही आता बोलाल की हा कुठे चाललाय असे केस सरळ करून, तर मी त्र्यंबकेश्वरला गेलो होतो. आता रिटर्न बॅक चाललोय घरी, म्हणजेच पुण्याला चाललोय मी. तिथे थोडं ब्रेकसाठी थांबलो होतो मी. तेच पाणी वगैरे प्यायला. एक मिनिट कॅमेरा सेट करतो. चष्मा पण ओके. ठीक आहे. ओके टाईट. थोडंसं ओके. तर चला मग. हे काय ना असं सडनली प्लॅन केलं होतं आणि कोणी सोबत वगैरे कोणीच नाही, एकटाच गेलो होतो मी. काही एकटे फिरायची मजा आहे ना, ती वेगळीच फील आहे. त्यामध्ये आपण स्वतःला ओळखतो एकटे फिरायला गेल्यावरती. आणि काही प्लॅन नाही माझे, काही पैसे वगैरे काहीच नव्हतात. मी जायला एका मित्राकडनं पैसे घेतलेत आणि यायला एका मित्राकडनं पैसे घेतलेत. आलं मनात, निघून गेलो फिरायला. आता आय थिंक हे संगमनेरच्या जवळपास थांबलो होतो मी. फक्त ट्रिपमध्ये मला प्रॉब्लेम काय आला, फक्त बॅग मी नॉर्मल बॅग यूज केली होती. त्यामुळं बॅक पेन खूप झालं. आता एक ट्रॅव्हलिंग बॅग घ्यावी लागेल, जी की पाठीमागे मला बांधता येईल. मग चला मग चाललो होता मी. आणि तुम्ही आता हेल्मेट बघितलं असाल, तुम्ही म्हणता की हेल्मेट साईडला लावलंय काय. तर साईडला जे आहे ते ब्लूटूथ स्पीकर आहेत ते. त्यांनी काय होतंय, जर कोणी फोन केला काही केलं तर आपलं मग बोलता येते आतल्या हेल्मेटच्या आतमध्ये. फोन वगैरे बाहेर काढायची गरज काहीच नाही. आणि तुम्हाला गाणी पण ऐकता येतात, असा विषय नाही. त्याला आय थिंक 40 हवर्सचा बॅटरी बॅकअप आहे, सो एकदा चार्ज केलं की तुम्हाला इकडे बघावंच नको. असं मस्त असं जरा वातावरण झालं होतं फिरायला, एकदम असं फील झालं ना. बस. आणि कंटाळा वगैरे काहीच आला नाही, फक्त झोप आली होती कारण झोपलोच होतो 2 दिवस झालं मी. त्यामुळे झोप आली होती, बाकी मला काहीच प्रॉब्लेम नाही आला. मस्तपैकी एकटाच निवांत चाललो होतो. बाकी मग तुम्ही संडेला कुठे फिरायला गेला होता की नाही गेला होता, की घरी बसला होता? पैसे आजचे उद्या आहेत की नाहीत काय माहीत नाही. माझ्याकडे कधीच पैसे नसतात. मला काय असलं वाटलं तर मित्राकडून पैसे घेऊन जात असतो फिरायला मी. आता तुम्हाला ॲड्रेस सांगतो, जेव्हा हा प्लॅन केला तर माझ्या अकाउंटला 84 रुपीज असतील फक्त. मला प्लॅन झाला, लगेच मी बॅग पॅक केली, एका मित्राला फोन केला मला 1000 रुपये पाठव म्हणून. मग त्यानं जेव्हा 1000 रुपये सेंड केले तेव्हा मी लगेच निघालो. तिथं पोचलो, मस्त दर्शन घेतलं. 4 तास गेले माझे दर्शनासाठीच. पण त्याच्या आधी तिथं आंघोळ करायला एक ते होतं. तिथं आंघोळ केली मस्तपैकी. थोडक्यात सगळी पापं धुवून टाकलीत. बॅग वगैरे ते ठेवून दिली. आय थिंक बॅग ठेवायला 30 40 रुपये घेतलं, बॅग आणि चप्पल ठेवायला. त्यानंतर प्रसाद घेतला, फुलं वगैरे घेतली. त्यासाठी माझे आय थिंक 100 रुपये घेतले मला. आणि गाडी पार्किंगचे 50 रुपीज घेतले माझे. मग दर्शन मस्त झालं एकदम असं. मस्त. मी फोटो टाकेल, तुम्ही फोटो बघा. म्हणजे एवढं खतरनाक व्ह्यू आहे ना. तुम्ही एक जाऊनच या त्र्यंबकेश्वरला. आणि साईडला पण जवळपास थोडे स्पॉट आहेत. तुम्ही जर गेला ना तर तुम्ही एक दिवस स्टे करा, तुम्हाला आरती पण भेटेल. मी स्टे वगैरे काय केला नाही, कारण एवढं माझं नव्हतं बजेट स्टे वगैरे करायचं. परत जायचं नाही असे माझ्याजवळ होते पैसे, फक्त तेव्हा मित्राकडून घेतले होते मी. त्यामुळे तुम्ही जर गेला ना मस्त तिथे स्टे करा, पूर्ण नाशिक फिरून घ्या. तिथं सर्व तुम्हाला रामायण सर्व सर्व तुम्हाला पास्ट वगैरे असं बघायला भेटेल.